नमस्कार. बरं, मगाशी तुम्ही या ज्या आईबाबांचा उल्लेख केला त्यांच्याबद्दल सांगा. बेसिकली मी सांगितलं होतं की लहान असताना माझे आई वडील गेले होते. हां. आई आणि वडील हे आयुष्यामध्ये असावे असं मला नेहमी वाटतं. म्हणजे एक व्हॅक्यूम माझ्या आयुष्यामध्ये आहे. माझ्या सगळ्याच मित्रांचे आईवडील हे माझे आईवडील आहेत. इथे आल्यानंतर हजरनीस काका काकू ह्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला माझ्या आईवडिलांची आठवण आहे. आणि त्या दिवसापासून मी त्यांना आईवडीलच समजतो. म्हणजे ते आहेत असं मला वाटतं. अरे वा. आणि त्यांचा तेवढा आशीर्वाद आहे मला. नमस्कार. आज इतकी वर्ष सातत्याने हे तुमच्या शेजारी आहेत. काही लागलं तुम्हाला किंवा तुम्ही काही असेल तर हे दरवाजे दोन्ही उघडे असतात. यांच्याबद्दल सांगा ना, दोघांबद्दल तुम्ही. खूप दोघं प्रेमळ आहे आणि लागवी आहे. हो, दोघे गुणी कपल आहे. गुणी कप्पाले आणि कुठल्याही अडचणीला धावून आमच्यासाठी पटकन वरती येतात. हो ना. किती बघा काय मस्त. हे म्हणजे रक्ताच्या नात्याच्या पलीकडची नाती अशी जडतात आणि ती कायम टिकत असतात. बरं, आता या दोघांना जरा काही प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. 16 फेब्रुवारीच्या दिवशी तुम्हाला जर स्वित्झर्लंडला जायचं ठरलं आणि त्याच दिवशी तो स्प्रिंग रोल डोसा खायचा आहे तर प्राधान्य कशाला द्याल? स्प्रिंग रोल मसाला डोसा. झालं, स्वित्झर्लंड इथंच बघा तुम्ही. हां, हॉटेलमध्ये AC लावा आणि स्वेटर घालून फोटो काढा एकमेकांचे. बरं, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्ही सांगा, एखाद्या दिवशी तुमची झोप झालेली नसेल आणि त्याच वेळेला मिस्टर म्हणाले की आता फिरायला चल. माझी झोप अशी अनावर झालेली आहे तर काय करायला? फिरायला जाऊन पटकन उठून का सांगाल नाही मी झोप? झोप अनावर जर झाली असेल ना तर मी खरंच झोपेन, पण तितकंच फिरणंही प्रिय आहे. पुढचा तुमच्यासाठी प्रश्न. तुम्ही ऑफिसमधून घरी आलात, म्हणजे यातला कुठला सीन तुम्हाला जास्त आवडेल ना? 3 सीन सांगणार आहे. तुम्ही ऑफिसमधून घरी आलेले आहात आणि आल्यावर वहिनीने असा पाण्याचा ग्लास तुमच्या हातात दिलाय. हा एक सीन आहे. दुसरा सीन आहे की तुम्ही घरी आलायत आणि मॅडम मैत्रिणीबरोबर बोलत बसलेत, पण तुम्ही घरी आलायत आणि मॅडम TV बघतायत. यातला आवडता सीन कुठला? पहिला जो सीन आहे की तिने ग्लास आणून दिला तो थोडासा स्वप्नवत वाटतं. तिसरा जो सीन आहे तो एकदम प्रॅक्टिकली आहे आणि त्याच कारणास्तव मला वाटतं मी घरातलं केबल माझं 7 वर्ष बंद ठेवलं होतं. टीव्ही म्हणजे लिटरली केबल काढून ठेवली होती. म्हणजे काय प्रेम आहे तुमचं. म्हणजे काय आवडतं हे विचारत असताना काही आवडतं तेच त्याने आधी सांगितलं. त्यामुळे राहिलेलं आहे ते आपण समजून घ्यायचं काय आवडतं त्यांना. वा. आता ॲक्टिव्ह व्हील चॅलेंज बघायचं आहे कसं स्वीकारतात. हा आता खेळ. त्यामध्ये ना तुम्ही त्या कागदावर स्प्रिंग रोल डोशाचा फोटो काढायचा, चित्र काढायचं आणि मिस्टरांनी ते कापून व्यवस्थित ठेवून द्यायचं. हां, चला बघूया. आता पाहू बाजूने दिसतो असे पीसेस कट करूनच ठेवलेले असतात ते पीसेस. पूर्ण हे अख्खाच असतो. हा प्रेमाचा गुंता आहे. हो, कापायला तेव्हा द्यावा काहीतरी लवकर. प्रेमातली चित्र काढायची. बघूया काय करताय लवकर. भोगा फळ. प्रेमाचं सफरचंद सुद्धा झालेलं आहे, पण खूप छान. हा खेळ होता, एक गमत होते. ॲक्टिव्ह व्हील चॅलेंज होतं. तेव्हा ॲक्टिव्ह व्हीलकडून तुम्हा दोघांना ही भेटवस्तू आणि तुम्हा दोघांनाही झी मराठीकडून ही भेटवस्तू आणि आमच्या वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. दोघांनाही शुभेच्छा. नेहमी हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत आजचा भाग इथे संपवूया. आणि तुम्ही पाहायला विसरू नका ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टर. नमस्कार.